नगरसेवक होते पहिल्यांदा, पण ते काय 5 वर्षानंतर काय इकडे फिरकले नव्हते. नाही आम्हाला पाणी वगैरे आणि येतं तर ते कधी 6ला सोडतात, कधी 6:30ला सोडतात, कधी 7ला सोडतात. मात्र आतापर्यंत कोणी केलेलं नाही. आता फक्त म्हणजे केले आमचं रोडचं ड्रेनेजचं काम केलेलं आहे. आता रस्त्याची तर कामं चालू आहेत. पहिली नव्हती रस्ते नव्हते बरोबर, पण आता चालू आहेत रस्त्याची याची काम. नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. मतदारांचा जाहीरनामा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण कळंबोळी वसाहतीमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. 15 तारखेला निवडणुका होत आहेत. तुम्हाला तुमच्या इथे नगरसेवक कोण होते माहिती आहे का? नगरसेवक होते पहिल्यांदा, पण ते काय 5 वर्षानंतर काय इकडे फिरकले नव्हते. म्हणजे त्यांनी कामं केलेली नाही. कामं जास्त झालेली नव्हती. कोणत्या समस्या बाकी ठेवल्या? समस्या म्हणजे मोठा प्रश्न तर पाण्याचा आहे. पहिली गोष्ट तर पाणी येतं, त्याला टायमिंग नसतो. जरी आलं तरी कधी घाण पाणी येतं, आलं कमी दामाने पाणी येतं. जे वरच्या रूम आहेत त्यांना मोठ्या समस्या ह्याच्यातून भोगाव्या लागतात. त्यांचं एक तर पाणीच येत नाही. आलं तरी 10-15 मिनिटं पाणी येतं, त्याच्यामध्ये घाण पाणी येतं. त्याच्यामुळे लहान लहान मुलं आहेत ते आजारी पडतात. त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. तो आमचा मोठा प्रश्न आहे. या तक्रारी घेऊन तुम्ही कधी तुमच्या स्थानिक नगरसेवकांना भेटला होता का? अजूनपर्यंत आम्ही भेटलो नाही. आम्ही सिडकोला वारंवार कंप्लेंट देत होतो, पण त्याच्यामधून पण एवढं निवारण होत नव्हतं. त्यांनी स्वतःहून कधी ह्या गोष्टीची दखल घेतली असं कोणी जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी कधी? नाही. आता कसं आहे की आम्ही फर्स्ट टाइम तर कोणाकडे जात नव्हतो. नगरसेवक आता जे झाले ते कधी इकडे आलेच नाहीत. जे येत होते त्यांनी आम्हाला काम करून दिलेलं आहे. आता राहिला प्रश्न पाण्याचा, तर पाण्यामध्ये कसं आहे, तर आम्ही कोणाकडे गेलो ना. आता हे 8-10 दिवस झालं की याच्या पुढे जे मतदान होणार आहे 15 तारखेला, मग तुम्ही समस्या सोडवणाऱ्यांना मतदान करणार की बदल घडवणार बदल घडवणार. ह्या वेळेला? आता जो आमच्या समस्या सोडवल, आमच्यासाठी उभं राहील, आम्ही त्यांनाच मतदान करणार ना. काका, 15 तारखेला पालिकेसाठी मतदान आहे, तर कोणत्या समस्या घेऊन मतदान करणार आहात? आमच्या प्रभागामध्ये तर सर्वसाधारण पाण्याची सोय चांगली आहे, रस्ते चांगले आहेत. त्यामुळं ते मतदान आम्ही चांगल्या पद्धतीने, जो माणूस चांगल्या पद्धतीचा आहे त्याला मतदान करणार. तुमच्या इथे मागे नगरसेवक कोण होतं माहिती आहे तुम्हाला? नाही सांगता येणार. तुम्ही नगरसेवकांना कधी भेटलेच नाही? नाही भेटलेलं. म्हणजे तुम्हाला तुम्ही मागच्या वेळेला मतदान केलं होतं? केलेलं होतं. मग कोणाला मतदान केलं हे आठवत नाही? नाही नाही नाही. म्हणजे- त्यावेळेला केलं असेल त्या त्या परिस्थितीनुसार केलेलं आहे. गरजच भासली नाही म्हणजे तुम्हाला समस्या जाणून. गरज नाही कधी बसली ते. आता ह्या वेळेला काय बघून मतदान करणार आहात? मतदान म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या सुविधा आहेत आमच्याकडे, पक्ष म्हणून कराल? पक्ष म्हणून नाही करणार. कारण का, जो आमच्या समस्याकडे जो माणूस प्रामुख्याने लक्ष देणार आहे त्यांच्याकडे बघून आम्ही मतदान करणार. काय बघून तुम्ही मतदान करणार? तुम्हाला कोणत्या समस्या इथे जाणवत आहेत का? आम्हाला पाण्याच्या समस्या आहे. पाणी येत नाही आम्हाला पाणी वगैरे आणि येतं तर ते कधी 6ला सोडतात, कधी 6:30ला सोडतात, कधी 7ला सोडतात. पाण्याचा टाइम टेबल नाही आणि आलं तर अर्धा पाऊण तास येतं आणि बंद होतं. मग ही समस्या घेऊन तुम्ही कधी इथल्या नगरसेवकांना भेटलायत का? अजून तर नाही भेटला. आज सिडको ऑफिसला जाणार होतो. मग तुम्हाला इथे कोण नगरसेवक आहेत याच्याबद्दल काय माहिती आहे का? कोण नगरसेवक होतं पूर्वी? नाही, माहिती नाही अजून एवढं. म्हणजे तुम्ही कधी प्रयत्नच नाही केला नाही की? केलं कधी, असं म्हणजे आलंच नाही. एवढ्यामध्ये एवढा पाऊस पडलाय तरी पाण्याची समस्या आहे म्हणजे आम्हाला. ही समस्या पहिल्यांदाच येते की याच्या पूर्वी सुद्धा होती? पहिल्यांदाच येते. म्हणजे पूर्वी पाणी व्यवस्थित येत होतं? व्यवस्थित येत होतं. इतर समस्या काय आहेत का? म्हणजे रस्ते, रस्ते वीज वगैरे झालेले आहेत, आता बनून रस्ते वगैरे झालेले आहेत वीज व्यवस्थित. वीज वगैरे, हा? लाईटचा वगैरे लाईटचं आहे आणि पाणी बिल भरपूर येतं आम्हाला. पाणी बिल. हा, पाणी बिल भरपूर येतं. मग आता जे निवडणूक आहे तर त्यावेळेला मतदान काय म्हणून करणार? म्हणजे समस्या सोडवणाऱ्या मतदान करणार की नवीन कोणाला निवडणार? नवीन आहेत त्यांनी आम्हाला करून दिलं, त्यांनाच आम्ही निवडून देणार आहे. रोड वगैरे आम्हाला बनवून दिले, आमच्या समस्या त्यांनी सोडलेले, आम्ही त्यांनाच निवडून देणार म्हणजे आहे. त्यांच्या कामावर समाधानी आहे? हो, समाधानी आहे आम्ही. फक्त आता पाणी हा, पाण्याचं त्यांनी आम्हाला करून द्यावं, कारण का पाणी येत नाही. पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे आम्हाला. कधी आलं तर येतच नाही, नाही तर येत नाही. आलं तर अर्धा तास पाऊण तास पाणी येतं. आणि आता सकाळी पाण्याची भरपूर गरज असते, सकाळी पाणी नाही आम्हाला. काल संध्याकाळी 7ला पाणी गेले, अजून आलेलं नाही. म्हणजे पाण्याची समस्या मोठी. समजते आम्हाला, ती आम्हाला त्यांनी निवडून दे. तसं आम्हाला रोड वगैरे बनवून दे, तसं पाण्याचं पण आमचं काम त्यांनी करून द्यावं. 15 तारखेला निवडणूक आहे. काय पाहून तुम्ही मतदान करणार आहात? ज्याचं काम असेल त्याला आम्ही मतदान करणार. याच्या पूर्वी कोण नगरसेवक होतं तुम्हाला माहिती आहे? आहे ना, सतीश पाटील, मुकदम, आणखी बुहीर. मग त्यांनी कामं केलीत? मात्र आतापर्यंत कोणी केलेलं नाही. आता फक्त म्हणजे केले आमचं रोडचं ड्रेनेजचं काम केलेलं आहे.
मग यावेळेला काय निर्णय घेतला? यावेळेला बदल घडवायचा आहे की आहे त्यांनाच पण पुन्हा निवडून देणार? हा ते प्रत्येकाच्या माणसाच्या मनस्या ते करते. इतर काही समस्या आहेत का म्हणजे आहेत तुमच्या? ना झाडाची वगैरे आहे. झाडाचे झाडाची कंप्लेंट वगैरे दिलेत आम्ही, शेडफोल दिलेत, नगरपालिकेत दिलेत, अजून काही कोणी काही झाडं वगैरे येत नाही, आमच्या बिल्डिंगला धोका आहे आमच्या. माणूस पाहून मतदान करता की पक्ष पाहून करता? त्याचं कार्य पाहून करतो मतदान. मागच्या वेळेला मतदान केलं होतं, नाही केलं मतदान, आता ह्यावेळेस आहे मतदान. ह्या वेळेला मतदान आहे. हा, मागच्या वेळेला नगरसेवक कोण होतं तुमच्या इथे तुम्हाला माहिती आहे? गोपाळ शेठ होते आमच्या 10 नंबर वार्डामध्ये. काम केलंय त्यांनी? गोपाळ शेठचं आहे काम जरा म्हणजे, पण कसं आहे आता बाकीच्यांचं आहे ना, पाण्या पिण्याचाच प्रॉब्लेम आहे जरा, म्हणजे पाणी पाण्याचं काय? बरोबर येत नाही, असं स्वच्छ पाणी हे ते. मग हा विषय घेऊन तुम्ही गोपाळ भगतांना भेटला होता? नाही भेटलं, नाही. तुम्हाला असं वाटलं नाही की त्यांना भेटल्यानंतर पाण्याची जी समस्या आहे ती दूर होईल? आता कसं आहे बरं का, मी असतो कधी गावाला कधी इथं असतो, समजलं, त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम. मी राजीनामा दिलाय ना, आता रिटायर आहे. पण इतर काही समस्या आहेत का? गार्डन वगैरे, रस्ते वगैरे चांगले आहेत सगळं? आता रस्त्याची तर कामं चालू आहेत, पहिले नव्हते, रस्ते नव्हते बरोबर, पण आता चालू आहेत रस्त्याची ह्याची कामं. मग समाधानी आहेत तुम्ही जे अगोदर नगरसेवक होते त्यांच्या कामावर? मग बाकीचे तर आहे, पण आता जे पाणी आहे ना, पाणी बरोबर येत नाही. पाणी पहिले ना एकदम घाण पाणी येत आहे. मग 15 तारखेला जी निवडणूक होणार आहे हा. त्याच्यामध्ये नवीन नगरसेवक निवडणार की आहेत त्यांनाच मतदान करणार? आता नवीनच बघायला लागेल. आता तर पहिले तर काय पाण्याचा याचा प्रॉब्लेम आहे सगळं ते. म्हणजे बदल करायचा निर्णय घेतला. मग बदलच केला पाहिजे आता. हा. मतदारांचा जाहीरनामा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण कळंबोळी वसाहतीमधील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. पाण्याची समस्या इथे गंभीर असून जो कोणी पाण्याची समस्या सोडवून देईल त्यालाच आम्ही मतदान करू असा निर्धार येथील मतदारांनी नवराष्ट्राशी बोलताना व्यक्त केला. नवराष्ट्रासाठी कॅमेरामन आसिम सईद, दीपक घरत, पनवेल.